आणि देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊ की त्याने गेले कालपासून आपल्याला सांभाळलेलं आहे आणि वचनातनं जे शिक्षण तो आपल्याला देत आहे त्याच्या दासांकरवी सेवकांकरवी त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया। एवढे आपण आपले नेत्र बंद करू, प्रार्थना करू आणि आपण पुढे जाऊया। परमेश्वरा, पुन्हा एक वार तुझ्या पायाजवळ आम्ही येतो। आम्ही स्वतःला तुझ्यासमोर देवपलीने नम्र करतो। त्या वधस्तंभाकडे आम्ही बघतो। त्या वधस्तंभापासून आम्हाला तारण आलेलं आहे, त्या सुवार्तेपासून आम्हाला तारण आलेलं आहे, ती आमच्यापर्यंत येऊ दिलीस त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत। याचं विशेष करून सर्व तरुण वर्गासाठी आम्ही प्रार्थना करतो। आज तुझ्या वचनात जी काही इच्छा त्यांच्याबद्दल आहे ती तू पूर्ण करून घे। त्यांना तू मार्गदर्शन कर। हे ग्रहण करण्यासाठी लागणारी गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरव। जसे आहोत तसे तुझ्या स्वाधीन होऊन मागतो येशूच्या गोड आणि पवित्र नावात, आमेन। आजच्या विषयाकडे आपण जाणार आहोत आणि आतापर्यंत किती विषय झाले आपले? 3। पहिला विषय होता विवाह, दुसरा विषय होता नैराश्य आणि आता तिसरा विषय काल आपण घेतला आई वडिलांच्या आज्ञा पाळा किंवा मान राखा। आणि आज चौथा विषय आहे तो आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहा। दिसतंय सगळ्यांना? ओके। आता थोडासा वेगळा विषय आहे, म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहा म्हणजे नेमकं काय देवाचं वचन आज आपल्याला या ठिकाणी सांगत आहे ते आपण या ठिकाणी थोड्या वेळामध्ये बघणार आहोत। प्रियांनो, ह्यातलं पहिलं वचन आपण घेऊया रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय पहिलं वचन कोणीतरी वाचावं। रोम 13:1। प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकार नाही, जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत। पौल रोमकराच्या पत्रामध्ये 13व्या अध्यायात पहिल्या वचनात म्हणते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहा। ह्या विषयाकडे आपण जात असताना मला तुम्हाला सांगू द्या की आज सकाळी जे डिवोशन झालं त्याचा विषय होता आणि त्यात एक वचन वारंवार येत होते की कृपेनेच तुमचं तारण झालेलं आहे। त्याबद्दल तुम्हाला कुठलाही मोबदला द्यावा लागलेला नाही। तारणामध्ये जर तुमचा आणि माझा कुठला सहभाग असेल तर तो फक्त आणि फक्त पापाचा। आणि म्हणून त्या कृपेबद्दल आपण शिकलो। कृपेने आपल्याला जे तारण मिळालं ते तुम्हाला विनामूल्य मिळालेले, त्या बदल्यात तुम्हाला कुठलाही मोबदला द्यावा लागलेला नाही। पण जेव्हा तुम्ही तारण पावलेले आहात, ख्रिस्ती विश्वासणारे आहात, देवाने तुमची त्या तारणासाठी निवड केली, त्याने योग्य वेळी तुमचं तारण घडवून जर आणलेलं आहे, पण तिथून पुढचा जो प्रवास आहे तो सोपा नाही आहे। म्हणजे जर रोमकरास पत्र या स्पेसिफिक पत्राकडे जर आपण बघितलं तर अध्याय 1 पासून 12व्या अध्याय 11व्या अध्यायापर्यंत पौल फक्त तुम्हाला सैद्धांतिक शिक्षण देते खूप सारं। मग ते पहिल्या अध्यायामध्ये असेल प्रकटीकरण नाकारला असेल, तुम्ही टोटली डिप्रे म्हणजे संपूर्ण भ्रष्टता पापामध्ये तुम्ही कसे आहात ते बघितलं। मग तिथनं तुम्हाला नीतिमत्व कसं बहाल केलं, मग त्याच्यानंतर आत्म्याची कार्य, पवित्रीकरणाचे टप्पे, मग त्या पुढच्या गौरवयुक्त शरीर जे तुम्हाला मिळणार आहे त्याची आशा, या सगळ्या गोष्टी पौल 11व्या अध्यायापर्यंत तुम्हाला शिकवत आहे। आणि मग ते करत असताना जेव्हा आपण ते एक एक अध्याय शिकत जातो तेव्हा एक गोष्ट नक्कीच लक्षात येणं गरजेचं आहे की हा खजिना जो मोठा आहे, जो सैद्धांतिक खजिना त्या रोमकराच्या पत्रामध्ये दडलेला आहे। आणि मग एखादी व्यक्ती जर ट्रेकिंग करत आहे आणि मोठा डोंगर आहे त्याच्यावर चढत आहे आणि चढताना मे बी त्याला अवघड होत असेल, त्रास होत असेल, जड जात असेल, पण त्याचा उद्देश एक असतं की मला तिथपर्यंत पोचायचं आहे। आणि एकदा तो त्या शिखरावर पोचला, टॉप ऑफ द माउंटन पोचला, तो खाली बघतो, अरे मी एवढा प्रवास करून आलेलो आहे आणि मला जे करायचं आहे ते मी साध्य केलं, मला आनंद आहे। आता मला आनंद झालेला आहे की एवढं शिक्षण मला मिळालेलं आहे। मग आता हे शिक्षणाचं करायचं काय? आता मला सगळे सिद्धांत यायला लागलेत, आता मी एकदम ज्ञानी झालेले, हुशार झालेले, आता पुढं काय करायचं ते माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये इम्प्लिमेंट करून माझं ख्रिस्ती जीवन अधिक चांगल्या पद्धतीने देवाला आवडेल असं कसं राहील, माझा फोकस तो असणं गरजेचं। म्हणून जेव्हा 12व्या अध्यायापासून पुढं आपण जातो तेव्हा पौल तुम्हाला प्रॅक्टिकल देते। थिअरिटिकल पार्ट संपलेला आहे, तो आता प्रॅक्टिकल देत आहे की आता तुम्हाला तुमचं ख्रिस्ती जीवन कसं जगायचं। मग तो सुरुवातीलाच म्हणतो तुम्ही आपले शरीर
जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय अशी यज्ञ म्हणून समर्पित करा. हीच तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि मग तो ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला त्या ठिकाणी सेवा देत आहे की आता तुम्हाला हे करायचं प्रॅक्टिकल आहे आणि हे प्रॅक्टिकल सोपं नाही आहे, ते खूप अवघड आहे. मग त्यात बऱ्याच गोष्टी 12व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि 13व्या अध्यायामध्ये जेव्हा येतो तो सुरुवातीलाच आता म्हणत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहा. पाऊल जर तिथं म्हणतोय की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहा, मग ह्याचं बॅकग्राऊंड काय असेल की त्यावेळची लोक कदाचित राहत नसतील, म्हणून त्याला सांगावं लागलं की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधीन राहा. मग त्या गोष्टी आपण उलगडून बघत असताना आणखीन एका गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे की ख्रिस्ती जीवन जे आहे ते तुम्ही असं तुकड्यांमध्ये विभागू शकत नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं की वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये तुमचं ख्रिस्ती जीवन नसावं की चर्चमध्ये आल्यावर माझा स्वभाव, माझं ॲटिट्यूड वेगळं, ऑफिसमध्ये ॲटिट्यूड वेगळं, घरी ॲटिट्यूड वेगळं, फ्रेंड सर्कलमध्ये ॲटिट्यूड वेगळं, आणि मग ऑफिसमध्ये माझ्याबद्दल वेगळं चित्र आहे, चर्चमध्ये वेगळं चित्र आहे, घरी वेगळं चित्र आहे, असं नसतं. ख्रिस्ती जीवन जे आहे जेव्हा तुमचं तारण होतं तुमचं संपूर्ण जीवन बदलून जातं आणि ते वचनाला अलाइंड होतं. म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रोल, वेगवेगळे स्वभावशैली किंवा वेगवेगळं प्रिटेंटिव्ह नेचर आपलं नसतं. तर जेव्हा तारण होतं, जेव्हा येशू ख्रिस्त आपलं पूर्ण नेचर बदलून टाकतो, स्वभाव बदलून टाकतो, तेव्हा माझे शब्द, तेव्हा माझे विचार, तेव्हा माझी कृती, तेव्हा माझे सगळे नातेसंबंध वधस्तंभाशी, त्या तारणाशी, त्या वचनाशी अलाइंड होतात. आणि माझं जीवन तसंच होणं अपेक्षित आहे जसं देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून जुन्या करारात जर आपण बघितलं तर वारंवार नियमांबद्दल, वारंवार अधिकाऱ्यांबद्दल, वारंवार तुम्ही त्यांचं ऐकावं याबद्दल लिहिलेलं आहे. आणि इनफॅक्ट नवीन करारामध्ये देखील पाऊल बऱ्याच ठिकाणी त्याच्या पत्रांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तुम्ही अधीन असावं हे इन्स्ट्रक्शन तो बिलिव्हर्स लोकांना, विश्वासणाऱ्यांना, तारणाऱ्यांना, तो तारण झालेल्यांना तो देत आहे की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधीन राहा. तुम्ही ते जे जे सांगतात ते करा. आणि ते तो वचनांमधनं ह्या ठिकाणी सांगत आहे. 1 पेत्र 2 अध्याय जर तुम्ही वाचला त्या ठिकाणी पेत्र देखील सांगत आहे की हा प्रवास खडतर आहे, पण तो करत असताना तुम्हाला अनेक त्रास होईल, पण तो तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना अधिकाराविरुद्ध, अधिकाऱ्यांविरुद्ध कुठल्याही प्रकारचं बंड तुम्ही करू नका, त्यांची अवज्ञा तुम्ही करू नका, असं देवाचं वचन त्या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून या विषयाकडे आपण जात असताना पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी लोकांना देशातील नियमांचे आणि ते अंमलात आणणाऱ्यांचे आज्ञापालन करण्यास सांगणाऱ्या सूचना भरलेल्या आहेत. जसं मी आता सांगितलं, प्रेषित पौलाने अनेक प्रसंगी विश्वासणाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या अधीन राहण्यास सांगितलं आहे. आपल्या चांगल्या नागरिकत्वाने म्हणजे गुड सिटिझनशिप, आपल्या वागणुकीने आणि अधिकाऱ्यांशी असणाऱ्या आपल्या योग्य संबंधाद्वारे आपण ख्रिस्ती धर्मावर टीका करणाऱ्यांना शांत करू शकतो. तर मला तुम्ही आता एक प्रश्नाचं उत्तर द्या. ख्रिस्ती धर्मियांवर टीका होते का बाहेरच्या समाजाकडून? काय कारण? म्हणजे काय मेजर टीका काय असते? बरं, आता गेल्या 2 महिन्यात जर तुम्ही बघितलं तर अनेक गोष्टी, घडामोडी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. मग त्याला प्रतिसाद ख्रिस्ती समाजाने कसा दिलेला आहे? आंदोलन केले. मग शांततेत आंदोलन केले का? काय केलं? तुमच्याकडे झाले की नाही? मोर्चे काढले आणि घोषणा दिल्या आणि निषेध केला आणि वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते झालेले. हे तुम्ही बघितलं का? हो. आणि मग त्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला त्या बाबतीत काय सांगतं की अशा परिस्थितीमध्ये आपला ॲटिट्यूड, आपला ॲप्रोच कसा असणं गरजेचं आहे. तर ॲप्रोच देवाचं वचन हे सांगतं की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या
अधीन राहा. मग अशा परिस्थितीत कसं काय अधीन राहायचं? आम्हाला सगळीकडनंच त्रास आहे आणि आम्हाला सगळीकडनं छळवणूक होत आहे आणि मग आमच्या कामामध्ये देखील आमचे जे अधिकारी आहेत ते विविध पद्धतीने आम्हाला त्रास देतात. शाळेमध्ये आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत, असं आपल्याला वाटतं की ते आपल्याला त्रास देतात. मग प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हीच का माघार घ्यायची आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आमचाच ॲप्रोच आम्ही का बदलायचा? तर आज ते बघूया की नेमकं देवाचं वचन या बाबतीत काय म्हणतंय आणि आपल्या मनामध्ये ज्या कदाचित मिसकन्सेप्शन असतील, चुकीच्या संकल्पना असतील, आणि मग देवाच्या वचनाकडं आपण बघूया की देवा अधिकाऱ्यांच्या अधीन राहण्यासंदर्भात आपल्याला काय सांगत आहे. 1 पेत्र 2 अध्यायामध्ये म्हटले की आपण नीतिमान आणि शांतीपूर्ण जीवन जगले पाहिजे, जेणेकरून सुवार्तेचे जीवन आपल्यामधून स्पष्टपणे चमकेल. तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुमचा प्रकाश लोकांवर असा पडू द्या का पाडा? पडू द्या. सुवार्तेचा प्रकाश, सुवार्तेचं जीवन आपल्यामधनं झळकलं पाहिजे. पूर्वी तुम्ही जे होते ते तुम्ही आता नाही आहे. ख्रिस्तानी तुमचं आणि माझं जीवन बदललेलं आहे. तो बदल माझ्या वागण्यातून, माझ्या ॲप्रोचमधून, माझ्या त्या अधिकाऱ्यांच्या असणाऱ्या नातेसंबंधांमधून दिसून येईल की हा काहीतरी वेगळा आहे. मी ह्याच्यासोबत कसं जरी वागलो तरी ह्याच्याकडनं मला चांगलाच रिस्पॉन्ड येत आहे, माझ्या सगळ्या आज्ञा पाळत आहे, माझ्या अधीन राहत आहे. आणि ते आपल्याला करायला सांगितलं आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना कधीही राजा, सरकार, उच्च अधिकाऱ्यांविरुद्ध बंड करण्याची परवानगी पवित्र शास्त्र देत नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत. सरकारचं स्वरूप किंवा अधिकाऱ्यांचं स्वरूप काहीही असो, ते कोणत्याही शैलीत काम करत असले तरी आपल्याला अधिकाऱ्यांना नम्रतेने प्रतिसाद देण्यास सांगितलेलं आहे. कुठलंही सरकार असो, कुठलंही राज्यकर्ते असो, कुठलेही अधिकारी असो, त्यांची काम करण्याची पद्धत कुठल्याही पद्धतीची असेल तरी तुम्हाला आणि मला एकच गोष्ट सांगितलेली आहे, जे कोणी तुमचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना तुम्ही नम्रतेने प्रतिसाद द्या, जेणेकरून तुमच्यामध्ये जे ख्रिस्ताची सुवार्ता आहे, तुमच्यामध्ये जो ख्रिस्त आहे तो तुमच्या वागणुकीतून झळकेल आणि तुमच्याकडे बघून लोक ख्रिस्ताला ओळखतील. आणि हे आज ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे करत असताना फक्त 2 अपवाद या ठिकाणी पाऊल सांगत आहे. पहिला अपवाद आहे, अधिकारी आपल्याला देवाने मनाई केलेल्या गोष्टी करण्याची आज्ञा देतात. म्हणजे देवाने ज्या गोष्टी करायला नाही सांगितल्या, अधिकारी त्या गोष्टी करायला जर लावत असतील तर त्या गोष्टी नाही करायच्या. उदाहरणार्थ शद्रक, मेषक, अबेदnego, त्यांना काय करायला सांगितलं? मूर्तीच्या पाया पडायला सांगितलं, पण देवाने त्याला परवानगी दिलेली नाही आहे. मग त्यांनी राजाला सांगितलं की आम्ही ते करू शकत नाही, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काही हो, त्यांनी त्या गोष्टीला मनाई केली. जर देवाने आज्ञा दिलेली आहे पण अधिकारी आपल्याला त्या गोष्टी करण्याची मनाई करतात, तिथंही हा अपवाद आहे. उदाहरणार्थ पेत्राला सांगितलं की तू आता येशू ख्रिस्ताच्या नावाने सुवार्ता प्रसार करू नको, पण देवाचं वचन म्हणतं तू सुवार्ता प्रसार कर. पेत्राने तो केलेला आहे. म्हणून या अपवादांकडे जेव्हा आपण बघतो, पहिला अपवाद आहे, अधिकारी आपल्या देवाने मनाई केलेल्या गोष्टी करण्याची आज्ञा देतात, तेव्हा मी अधीन राहू शकत नाही. आणि जर देवाने आज्ञा दिली पण अधिकारी आपल्याला त्या गोष्टी करण्याची मनाई करतात, तर ह्या सर्व कठीण परिस्थितींव्यतिरिक्त इतर सर्व परिस्थितीत आम्हाला आमच्यावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या अधीन राहण्याची आज्ञा देवाचं वचन देत आहे. आपण कोणत्याही पातळीच्या अधिकाऱ्यांना का प्रतिसाद द्यावा, त्यांच्या अधीन का राहावे? कारण का देवाचं वचन आत्ताच आपण वाचलं की अधिकारी देवाच्या इच्छेने नेमलेले असतात. तिथे लिहिलेले प्रत्येक अधिकारी देवाच्या इच्छेने नेमलेले असतात. मग आता तुम्ही शाळेत असाल, तुम्ही कॉलेजमध्ये असाल, तर त्या ठिकाणी तुमचे अधिकारी कोण आहेत? शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, किंवा तिथले जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत. त्याच्यानंतर जेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये, आता काही जण इथं नोकरी पण करत असतील, व्यवस्थापक म्हणजे तिथले मॅनेजर्स जे आहेत ते तुमचे अधिकारी आहेत. चर्चमध्ये गेल्यावर तुमचे अधिकारी कोण आहेत? वडील वर्ग आहे, पालक वर्ग आहे. आणि सरकारमध्ये जे पूर्ण सरकार आपल्याला माहिती आहे, सरकारी सिस्टम कुठली आहे, ते आपले अधिकारी आहेत. आणि म्हणून या सर्व पातळीवरच्या अधिकाऱ्यांना आपल्याला अधीन राहायला लावलेलं आहे. देवाचं वचन आपल्याला त्या ठिकाणी तसं सांगत आहे. का? तर आपण त्याचे काही कारणं यावेळी समजून घेणार आहोत. पहिल्या वचनामध्ये, पहिलं वचन परत वाचा, 13:1. प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत. देवापासून नाही असा कोणताही अधिकार नाही. म्हणून मला काय करायला लावले? त्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या अधीन राहायला लावलेले. मला प्रत्येक अधिकाऱ्याच्या अधीन राहायचंय,
कारण का देवाकडनं आलेली ती आज्ञा आहे, देवाकडनं झालेली ती नेमणूक आहे आणि त्या नेमणुकीला मला त्या लोकांमुळं नाही तर देवानी ते नेमलेलं आहे, म्हणून मला देवाची आज्ञा पाळायची आणि मला म्हणून देवानी जे मला करायला लावलेले ते मला करायचं आहे. काय करायला लावलेले तर मला देवानी त्या अधिकाऱ्यांच्या अधीन राहायला लावलेलं आहे. मग काही गोष्टी आपण पवित्र शास्त्रातनं नक्कीच बघणार आहोत. देवाने काय काय गोष्टी नेमलेल्या आहेत, मग त्याच्यावरून आपल्याला आयडिया येईल की या स्पेसिफिक गोष्टीबद्दल देवाचं विचार काय आहे. देवाने पहिले पुरुष आणि स्त्री निर्माण केली आणि त्याने पृथ्वीवरील त्यांच्या जीवनासाठी एक रचना केली, ज्याला आपण म्हणतो विवाह संस्था, जे आपण विवाहाबद्दल बोलतो. यास्तव पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील, त्या विवाहातून एक कुटुंब निर्माण होईल आणि तेच पुढे जाऊन सामाजिक जीवनाचं मूलभूत घटक असं होईल. देवाने जेव्हा कुटुंबाबद्दल विचार केला तेव्हा ही कुटुंबिक व्यवस्था लावून दिली. त्याने एक स्त्री आणि पुरुष तयार बनवले आणि त्यांना एकत्र केलं आणि मग त्यांना एकत्र करून त्याला काय दाखवून द्यायचं होतं की हे एक कुटुंब आहे आणि इथून पुढे या कुटुंबाने जी व्यवस्था आहे ती पाळावी आणि मी जो नियम लावून दिला आहे, मी जी योजना करून ठेवलेली आहे, मी जी सिस्टम लावून दिलेली आहे ती आता तुम्ही फॉलो करावी. सेम आपण बघतो बायबलच्या इतिहासामध्ये, जुन्या करारामध्ये जे इस्रायलचे लोक होते, जे कराराचे लोक होते, ते देवाचे लोक होते. देवाने त्याला वारंवार नियम सांगितले, देवाने त्यांना वारंवार काही इन्स्ट्रक्शन दिले, देवाने संदेष्टांद्वारे, देवाने मोशे कर्वे, देवाने आज्ञान करवी विविध गोष्टी त्यांना सांगितल्या. का तर देवाची जी सिस्टीम आहे, देवाचे जे इन्स्टिट्यूशन आहे ते फॉलो व्हावं. सेम नवीन करारात देखील झालेलं आहे. मंडळी संदर्भात मंडळीची एक रचना दिलेली आहे, मंडळीचा एक पॅटर्न दिलेला आहे, मंडळीचे पुढारी कोण असावे, या सगळ्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये नमूद आहे. का देवाचे लोक जे आहेत, ज्यांचे जीवन तो चालवतो, तो नियंत्रित करतो आणि आज्ञा करतो, देवाने ती सिस्टम लावून दिली आणि आता ती आपल्याला तुम्हाला आणि मला फॉलो करायचं आहे. इन द सेम वे जे अधिकारी वर्ग आहे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी सामाजिक व्यवस्थेचं संरक्षण करावं, त्यांना जतन करावं आणि वाईट कृत्य करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी नियुक्त त्यांना केलेलं आहे. ते अस्तित्वात आहेत कारण खुद्द देवानेच त्यांची त्या ठिकाणी रचना केलेली आहे. म्हणून आज कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल, अधिकाऱ्यांकडे बघण्याचा माझा अप्रोच काय असावा, तो चांगला आहे, वाईट आहे हा नाही, त्याची शैली कुठली आहे हा नाही, तर एकच गोष्ट मी वारंवार लक्षात ठेवावी की ह्यांना देवानी नियुक्त केलेलं आहे, देवानी त्यांना त्या अधिकारामध्ये ठेवलेलं आहे आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही त्यांच्या अधीन राहावं. वचन 2 वाचूया आपण. देवाच्या व्यवस्थेस आड येतो आणि आड येणारे आपणावर दंड ओढवून घेतो. आत्ताच आपण वाचलं की हे अधिकारी जे परमेश्वराने नेमलेले आहेत, मला त्यांच्या अधीन राहायचंय. देवाचं वचन म्हणतं अधिकाऱ्यांना जो विरोध करतो तो कोणाला विरोध करतो? देवाला विरोध करतो. म्हणून अधिकाऱ्यांना विरोध करणे म्हणजे देवाविरुद्ध बंड करणे आहे. मग जेव्हा जेव्हा तुम्ही अधिकाऱ्यांना विरोध करता तेव्हा तेव्हा तुम्ही खुद्द देवाविरुद्ध पाप करता आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करता. म्हणून आपण कायद्याचं, त्या अधिकाऱ्यांनी लावून दिलेल्या नियमांचं तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी ज्या आज्ञा दिलेल्या त्या आपण उल्लंघन नाही करावं अशी देवाची इच्छा आहे. येशू ख्रिस्त वधस्तंभावर मारला गेला, त्याने एकही शब्द उच्चारला नाही, विरोध केला नाही. प्रेषित पौल जो हे पत्र लिहित आहे त्याचा देखील शिरच्छेद झाला, पण त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला नाही. का? कारण का त्यांना माहिती होतं परमेश्वराची इच्छा आहे की मी जी योजना तुमच्या जीवनासंदर्भात केलेली आहे, मी जी योजना या अधिकाऱ्यांसंदर्भात केलेली आहे त्याला तुम्ही सबमिट करावं, त्याला तुम्ही प्रतिसाद द्यावा आणि त्या ठिकाणी त्यांनी तसं केलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलाही अधिकारी जो देवाने नेमलेला आहे, पण त्या सर्व गोष्टींवर नियंत्रण त्या देवाचं आहे. देव त्या गोष्टी कंट्रोल करत आहे. तो फक्त अधिकार नेमून देत नाही, तर त्या अधिकाऱ्यांनी काम कुठल्या पद्धतीने करावं त्याची व्यवस्था देखील त्याने त्या ठिकाणी लावून दिलेली आहे. जेव्हा एखादा चांगला अधिकारी असतो, जेव्हा एखादं चांगलं शासन असतं, त्या ठिकाणी तो त्याचं नीतिमत्व त्यांच्या थ्रू प्रकट करतो आणि त्या ठिकाणी जे वाईट प्रवृत्ती आहे त्यांना शिक्षा देण्याचं काम, त्या वाईट प्रवृत्तीचा बिमोड करण्याचं काम त्या शासनाने किंवा त्या अधिकाऱ्यांनी करावं अशी देवाच्या वचनाची त्या ठिकाणी इच्छा आहे.
पण जेव्हा एखादं चांगला अधिकारी, तुम्हाला वाटत असेल सगळेच अधिकारी चांगले नाही आहेत आमच्या जीवनामध्ये, किंवा सगळेच शासन जे आहे ते चांगलं नाही आहे या देशामध्ये, किंवा मी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम आहे काही अधिकारी चांगले आहेत काही अधिकारी चांगले नाही आहे, पण जेव्हा त्या प्रकारचे अधिकारी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असतात तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा परमेश्वराला न्याय करायचा असतो तेव्हा तो त्या ठिकाणी तसे शासक नेमतो. आणि म्हणून ह्या गोष्टींकडे मी कुठल्या दृष्टिकोनातून बघावं, तर चांगल्या अधिकाऱ्यांमध्ये पण देवाची इच्छा आहे आणि जे वाईट अधिकारी आहेत, वाईट शासक आहेत, त्यांच्याकडनं पण देवाची जी इच्छा आहे तो त्या पूर्णत्वास नेणार आहे. मग कुठल्याही प्रकारचा अधिकारी असो, कुठल्याही प्रकारचं शासन असो, ते लोकशाहीचा असो, ते धनाढ्यशाहीचा असो, किंवा ते त्याच्यावर राजे काय म्हणतात त्याला राजघराणा असो, किंवा राजवंश असो, कुठलंही असो, जे काही त्या ठिकाणी सरकार आहे, जे कुठल्या प्रकारचे अधिकारी आहेत त्यांच्या अधीन तुम्हाला आणि मला राहायला लावलेलं आहे. कारण का त्यांची नेमणूक जी आहे ती खुद्द परमेश्वराने त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्या ठिकाणी म्हटले, आड येणारे आपणावर दंड ओढून घेतील. ज्यांनी विरोध केला आहे किंवा ते जे कोणी त्या अधिकाऱ्यांना विरोध करतील त्यांचा न्याय होईल असं देवाचं वचन म्हणतं. आणि या शब्दाचा जो मूळ अर्थ आहे तो कायदेशीर निर्णय, निकाल किंवा अगदी हुकूम यासारखा देखील होऊ शकतो. जो कोणी बंड करेल, जो कोणी विरोध करेल त्यांचा त्या ठिकाणी न्याय होईल आणि त्यांना त्या ठिकाणी त्याबद्दल शासन होईल. आणि मग जुन्या करारात आपण बऱ्याच वेळा बघतो की डोळ्याबद्दल डोळा असं वचन आहे की आजही अनेक देशांमध्ये ते शिक्षा, जे आपण अपराध करतो त्या दृष्टिकोनातून शिक्षा त्या ठिकाणी राज्यकर्ते देतात. म्हणून जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो आणि आड येणारे आपणावर दंड ओढून घेतील. वचन 3 मध्ये म्हटलेलं आहे, कारण चांगल्या कामाला अधिकाऱ्यांची भीती असते असे नाही, तर वाईट कामाला असते. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर इराक आणि इराण या साईडचे जे देश आहेत त्या ठिकाणी आपण बघतो की त्यांनी जर एखादा गुन्हा केला, उदाहरणार्थ चोरी केली, तर त्या ठिकाणी शासन काय आहे तुम्हाला माहिती आहे का? चोरी केली तर हात तोडून टाकतात, कारण का त्या हातांनी चोरी केलेली आहे. या ठिकाणी त्या ठिकाणी एवढं कडक शासन त्या ठिकाणी आहे. जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला अधिकाऱ्यांची भीती बाळगण्याची गरज नाही, पण तेच जर तुम्ही वाईट कृत्य केलं तर तुम्ही भयात जगले पाहिजे, कारण अधिकाऱ्यांमध्ये वाईटाविरुद्ध कारवाई करण्याची ताकद आहे. उदाहरणार्थ इराक आणि इराण, ते गुन्ह्याबाबतीतील शिक्षा ही प्रतिबंधक म्हणून काम करते. लोकांना माहिती आहे की जर मी चोरी केली तर काय होईल, माझे हात कापून टाकण्यात येईल. आजही आपण जगामध्ये फिरत असताना, गाडी चालवत असताना आपण सिग्नलला थांबतो. का बरं? नाही थांबलो तर फाईन भरायला लागतो, चलन त्या ठिकाणी जनरेट होतो. ते चलन जर जनरेट होत नसतं किंवा फाईन नसता तर आज तुमच्या मनामध्ये तो धाक आहे. का? तुम्हाला माहिती आहे हा नियम जर मी पाळला नाही, हा नियम जर मी तोडला तर मला या नियमाच्या बदल्यात काय होईल? शासन होईल. आणि ते शासन होऊ नये म्हणून तुम्ही अधिकार पाळता. जर तुम्ही चांगले काम केले, तुम्ही सिग्नलला थांबलेले आहात, तुम्हाला चलन येईल का? नाही येणार, कारण का तुम्ही नियम पाळलेला आहे. तुमच्याकडे व्हॅलिड लायसन्स आहे. पोलीस तुम्हाला दंड करू शकेल का? नाही करू शकत, कारण का तुम्ही चांगले कामं करतात, तुम्ही जे नियम दिलेले ते पाळतात. जो कोणी चांगलं काम करतो त्यांना अधिकाऱ्यांची भीती बाळगण्याची गरज नाही आहे असं देवाचं वचन म्हणतं, कारण का त्याला माहिती आहे मी चांगले कामं करत आहे. पण भीती कोणाला आहे? जो वाईट कृत्य करतो. आज या ठिकाणी जर पाऊल म्हणतोय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहा, त्यांच्या आज्ञा पाळा, आणि त्या जर मी पाळत नाही आहे तर मला माहिती आहे त्याच्या बदल्यात काय कॉन्सिक्वेन्सेस होणार आहेत. आणि म्हणून माझ्या मनामध्ये ती कायम भीती राहील, धाकधूक राहील. मी स्पीडनी गाडी चालवली आहे, मी सिग्नल तोडलाय, माझ्या मनामध्ये धाकधूक राहील की कुठल्याही क्षणी माझ्या मोबाईलवर मेसेज येईल आणि मला चलन जनरेट होईल. ती धाक, तो भीती, ते भय माझ्या मनामध्ये राहतं, कारण का मी वाईट कृत्य केलेलं आहे. ह्याच्यावरनं मला काय समजायचं आहे की जर तुम्ही चांगलं करत आहात तर काय गरज नाही घाबरायची कशाला, पण जर तुम्ही वाईट करत आहात तर तुम्हाला शिक्षा ठरलेली आहे. कारण का देवाचं वचन म्हणतं चांगल्या कामाला अधिकाऱ्यांची भीती असते असे नाही, तर वाईट कामाला असते. म्हणून मला चांगले कामं करायचे. चांगलं काम काय आहे? मला अधिकाऱ्यांच्या अधीन राहायचं आहे. चांगलं काम काय आहे? मला त्यांच्या आज्ञा पाळायच्या आहेत. अधिकारी जे आहेत ते चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी काम करतात. वचन 3 वाचा. कारण चांगल्या कामाला अधिकाऱ्यांची भीती असते असे नाही, तर वाईट कामाला असते. तेव्हा अधिकाऱ्यांची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर.
म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रीती होईल, प्रशंसा होईल. चांगले काम जर केले तर त्याच्याकडून तुमची प्रशंसा होईल. अधिकारी चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी काम करतात. आज जेव्हा आपण मंडळीमध्ये जातो, मंडळीतल्या अधिकाऱ्यांकडे बघतो, पालकांकडे बघतो, वडील वर्गाकडे बघतो, बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला काही सूचना देण्यात येतात, तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देण्यात येतात, कठोर बोलण्यात येतं. त्याच्या मागचा उद्देश काय आहे की तुमच्याकडनं चांगले कामं व्हावे. शाळेमध्ये कॉलेजमध्ये तुम्ही जाता, तुमचे प्रोफेसर, तुमचे टीचर, तुमचे अधिकारी तिथले, ते जेव्हा तुम्हाला काही गोष्टी इन्स्ट्रक्ट करतात, काही गोष्टी दरडावून सांगतात, त्या क्षणाला कदाचित आपल्याला वाटतं की हे फारच कडक आहे, हे फारच एक्स्ट्रीम आहे. पण त्याचे दूरगामी परिणाम जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नक्कीच ते आपल्या हिताचे असतात. अधिकारी जे आहेत ते चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी काम करतात. कुठल्याही क्षेत्रातले तुमचे अधिकारी असतील, त्यांची इच्छा नसते की तुमचं वाईट व्हावं. चर्चमध्ये तुमचे जे अधिकारी आहेत त्यांची इच्छा नसते की तुमचं आध्यात्मिक नुकसान व्हावं. शाळेमध्ये जे तुमचे शिक्षक आहेत ते तुम्हाला ओरडतात, त्यांचा उद्देश नसतो की तुम्ही नापास व्हावं किंवा तुम्ही गैरशिस्त वागावं. ते तुम्हाला ओरडतात, ते तुम्हाला इन्स्ट्रक्ट करतात, ते तुम्हाला रूल देतात. त्या रूल्सकडं, त्या इन्स्ट्रक्शन्सकडं आपण कुठल्या पद्धतीने बघावं. येस, हे माझ्या हिताचं आहे. येस, परमेश्वराची जी इच्छा आहे त्यांच्याकडनं माझ्यापर्यंत आलेली आहे आणि ते मला करणं आहे. शासन तुम्हाला जे नियम लावतं, सरकार तुम्हाला जे नियम लावतं, ते कशासाठी लावतं की देशामध्ये कायदा, सुव्यवस्था, शांतता प्रस्थापित व्हावी आणि त्याला माझा प्रतिसाद कसा असावा, मला ते करायचं आहे. कारण का अधिकारी चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी काम करतात. चांगलं ते आपण करणं गरजेचं आहे, म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल. जर तुम्हाला खरोखरच ख्रिस्ताची सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी सेवा कार्य करायचं असेल तर त्या व्यवस्थेविरुद्ध, त्या अधिकारांविरुद्ध बंड करू नका. तुम्ही चांगलं ते करा, अधिकाऱ्यांच्या अधीन राहा आणि मग तुम्ही एक आदर्श नागरिक व्हाल. आता हे पत्र पौल लिहित आहे आणि कोणाला लिहित आहे? रोम येथील मंडळीला. आणि मग रोम साम्राज्य याविषयी आपण वारंवार पवित्र शास्त्रात बघतो. येशू ख्रिस्ताला कोणी धरून दिलेलं आहे? म्हणजे कोणी शिक्षा केली? पौल म्हणतोय त्यांच्या अधीन राहा. ज्या पौलाने हे लिहिलं, काही वर्षांनी पौलाला देखील कोणी मारलं आणि तो म्हणतोय त्यांच्या अधीन राहा. मग त्याला माहीत नाही आहे का की हे लोक आपल्या लोकांच्या विरुद्ध आहेत, हे लोक आपल्या विश्वासाच्या विरुद्ध आहेत, तरी देखील तो काय म्हणतोय? अधीन राहा. कारण का तो देवाचा हुकूम आहे, देवाची ती आज्ञा आहे आणि ती तुम्हाला पूर्ण करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन आपल्याला राहायला लावलेलं आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने कोणतेही राज्य, शासन, अधिकारी असो त्याच्या अधिकाराला अधीन राहावं. कारण सर्व अधिकार देवानेच नेमलेले आहेत. प्रभूसाठी आणि सुवार्तेच्या प्रकाशासाठी तुम्ही त्यांना अधीन राहावं. अधिकार खाली राहणे हे केवळ कायदा पाळणे नसून ते प्रभूसाठी आहे, जेणेकरून ख्रिस्ताची निंदा होऊ नये आणि ख्रिस्ती साक्ष विश्वसनीय राहावी. जे मोर्चे आपण काढले त्या मोर्चांमध्ये ख्रिस्ती धर्मांकडनं अनेक घोषणा देण्यात आल्या आणि ज्या व्यक्तीविरुद्ध ते झालेलं आहे पूर्ण आंदोलन, त्या व्यक्तीने एक मुलाखत दिली आणि तो म्हटला की तुम्ही म्हणता तुम्ही शांतीचे लोक आहात, तुम्ही म्हणता की तुम्ही चांगले लोक आहात, तुम्ही म्हणता मी तुम्हाला वाईट गोष्टी बोललो, पण त्याला तुमचा प्रतिसाद कसा होता? शांतीचा होता का? नाही. तुम्हाला येशू ख्रिस्त हे शिकवतो का? नाही. बाहेरचा व्यक्ती असं म्हटलं का? कारण का आपला अप्रोच तसा होता, आपल्या घोषणा तशा होत्या, आपले आंदोलनं त्या पद्धतीची होते. तिथला पत्रामध्ये म्हटलेले पूर्वी तुम्ही अशा पद्धतीने होता, आता तुम्हाला त्यातनं बाहेर काढलेलं आहे, आता तुम्हाला ख्रिस्तामध्ये नवीन करण्यात आलेलं आहे. ते नवीन गुण तुमच्यामधनं झळकणं अपेक्षित आहे. ती ख्रिस्ताची सुवार्ता तुमच्यामधनं बाहेर येणं अपेक्षित आहे. ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यामधनं दिसणं गरजेचं आहे. इन्स्टेड आज काय होतंय, जगाच्या चालीरीती, जगाच्या गोष्टींप्रमाणे ख्रिस्ती लोक स्वतःला त्या ठिकाणी ॲडजस्ट करत आहेत आणि मग त्यातनं ख्रिस्त प्रकट होत नाहीये. अधिकाऱ्यांप्रती असलेला माझा अप्रोच, वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रती माझा असलेली अधीनता, ह्यातनं कळून येईल की आपला देव कसा आहे, आपलं सुवार्ता कशी आहे, आपली निवड कशासाठी झालेली आहे. म्हणून आपण जे अधीन राहतो ते कुठल्या व्यक्तीसाठी राहत नाही, कुठल्या अधिकाऱ्यासाठी राहत नाही, तर आपण अधीन राहतो ते प्रभूसाठी राहतो, जेणेकरून आपल्यामुळं त्याच्या सुवार्तेची, त्याच्या वचनांची निंदा होणार नाही. मग आजच्या काळात जेव्हा आपण या गोष्टी इम्प्लिमेंट करू पाहतो तेव्हा त्याचा व्यावहारिक उपयोग
मग जर तुम्ही म्हणत असाल की मी एक चांगला नागरिक कशा पद्धतीने बनू शकेल, तर माझ्या दैनंदिन जीवनामध्ये जे कायदे लावून दिलेले आहेत, जे नियम लावून दिलेले आहेत, खूप नियम आहेत, ते वाहतुकीचे नियम आहेत, स्वच्छतेचे नियम आहेत, ह्या सगळे नियम जे लावलेले आहेत ते आज्ञेचा एक भाग आहे. उदाहरणार्थ आपण वर्किंग प्रोफेशनल जर असेल तर आपल्याला इन्कम टॅक्स भरायला लावलेला आहे. देवाचं वचन म्हणतं कैसराचं ते कैसराला द्या. आपण जर आपलं उदाहरण दिलेलं आहे फक्त, आपण जर आपले टॅक्स नियमितप्रमाणे भरलं तर आपल्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय राहील, हे जेन्युइन लोक आहेत, हे फसवणूक करणारे लोक नाही आहेत. जर आपण सगळे रिटर्न्स प्रामाणिकपणे भरले तर आपण आपली साक्ष बळकट करतो. त्याच्यानंतर सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर, जसं मी आत्ताच बोललो, सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर आवाज उठवणे, पण कशा पद्धतीने, आदरपूर्वक आवाज उठवणे, कायदेशीर मार्गाने न्यायासाठी काम करणे. यस, हे तुम्ही करू शकता. ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिस्ती विश्वास बंडखोरपणा, हल्लाबोल, तोडफोड, विविध प्रकारचे निषेध, विविध प्रकारचे आंदोलनं करण्याची परवानगी देत नाही. जे काही तुम्हाला करायचं आहे ते कायदेशीर मार्गाने न्यायासाठी काम करा. हा माझा नागरिक म्हणून एक सहभाग त्या प्रशासनामध्ये आहे. आणि म्हणून त्याच्यामुळं काय होतं, साक्ष बळकट होती. सोशल मीडियावर शासनाबद्दल किंवा अधिकाऱ्यांबद्दल अनादर किंवा द्वेष पसरवणारे जे वक्तव्य आहेत ते टाळावे आणि वाद घालण्यापेक्षा आदर्श आचरण दाखवावे. त्यांच्या टीकेने उत्तर देण्यापेक्षा, त्यांच्या टीकेला आंदोलनांनी उत्तर देण्यापेक्षा, त्यांच्या टीकेला निषेधाने उत्तर देण्यापेक्षा मी जर त्यांच्यासाठी प्रार्थना केली असती, मी त्यांना आशीर्वादयुक्त शब्द वापरले असते, मी जर कृपायुक्त शब्द वापरले असते. काल आपण शिकलो की तुमच्या मुखातून कुठलेही कुचके भाषण न निघो, ते जर आपण पाळलं असतं, त्यांच्यासाठी प्रार्थना केली असती. रोमकराच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे, जे तुमचा छळ करतात त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. दिस इज एक्सपेक्टेड. तसं जर तुम्ही केलं तर तुम्ही त्यांच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करसाल. हे निखाऱ्यांची रास करणे म्हणजे काय माहिती आहे का, एक ओल्ड इजिप्शियन ते रिच्युअल आहे की एखाद्या व्यक्तीला त्याचं गिल्ट झालेलं आहे आणि त्या गिल्टबद्दल त्याला जाणीव झालेली आहे आणि ती जाणीव त्याला पब्लिकली दाखवायची आहे, तर त्याला ते डोक्यावर गरम कोळशाचं भांडं द्यायचे, त्याचे चटके त्याला बसायचे, त्याला सगळीकडे फिरवायचे आणि मग त्याकडे बघून लोकांना असं वाटायचं की येस, ह्याला खरा पश्चाताप किंवा ह्याला थोडं गिल्ट आलेलं आहे आणि त्या गोष्टी तो करत आहे. पण तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्या. जे छळ करतात त्यांच्याबरोबर एवढं चांगलं वागा, जे छळ करतात त्यांना एवढं चांगलं वागू द्या की त्यांची चुकी स्वतःहून त्यांना कळेल आणि मग त्यांना वाटेल की अरे मी यांच्याशी एवढं वाईट वागतोय, माझे अधिकारी माझ्याशी एवढं वाईट वागतात, त्यांना कळू द्या की आम्ही चुकीचं करतोय. त्यांच्या डोक्यावर निखाऱ्यांची रास करा. देवाचं वचन म्हणतं छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. म्हणून शासनाबद्दल अधिकाऱ्यांबरोबर अनादर किंवा द्वेष पसरवणारे वक्तव्य टाळावे आणि वाद घालण्यापेक्षा जे ख्रिस्तानी तुम्हाला चांगलं आचरण देऊ केलेलं आहे ते जर माझ्यातनं बाहेर गेलं तर नक्कीच सिनारिओ बदलेल. माझ्या ऑफिसमधला व्यक्ती जर मला त्रास देत आहे, माझा अधिकारी जर मला छळत आहे, माझा रिस्पॉन्स जर पॉझिटिव्ह असेल, माझा रिस्पॉन्स जर वचनभीरू असेल, तर त्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. मला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहायचं आहे, त्यांच्या आज्ञा पाळायचं आहे, मला माझ्या वागणुकीतून त्याला दाखवायचं आहे की मी बरोबर आहे, मला आमच्या देवाने हे करायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला ह्या गोष्टी सांगत आहे. ख्रिस्ती व्यक्तीने शासन, प्रशासन, नियोक्ता, शिक्षक अशा सर्व वैध अधिकारांचा आदर ठेवत कायदा पाळत जगावे. परंतु देवाच्या आज्ञेशी थेट विरोध असेल तर देवाचेच आज्ञापालन प्रथम करावे. हे कुठपर्यंत करायचं आहे, जोपर्यंत माझ्या विश्वासाला, जोपर्यंत माझ्या आध्यात्मिकतेला, जोपर्यंत जो ख्रिस्ती विश्वास मी ठेवत आहे त्याला तडा जात नाही, तोवर मला ह्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून ह्या गोष्टी पाऊल ह्या ठिकाणी नमूद करत आहे. मग ख्रिस्त केंद्रित निष्कर्ष या गोष्टींचा काय आहे? ख्रिस्ती म्हणून आपली अधीनता केवळ माणसांच्या कायद्यांमुळे नसून ख्रिस्ताच्या प्रभुत्वाखाली आहे. जसं मी सांगितलं
की येशू ख्रिस्ताने आपल्याला हे करायला लावलेले, वचनाने आपल्याला हे करायला लावले. माझं नातं, माझी प्रायोरिटी येशू ख्रिस्त, त्याचं वचन आहे. आणि त्या वचनाने, त्या परमेश्वराने मला सांगितलंय की तू अधीन राहा, म्हणून मी करत आहे. कारण का मी ख्रिस्ताच्या सार्वभौमत्वाखाली, मी ख्रिस्ताच्या प्रभुत्वाखाली आहे. आणि ते प्रभुत्व, ते सार्वभौमत्व मला मान्य आहे. त्याच्यामुळं मी माझी अधीनता त्या अधिकाऱ्यांच्या प्रती दाखवेल. अधिकारांचा उगम कुठून आहे? तर सर्व अधिकार, सर्व सत्ताधारी देवाने नेमलेले आहेत. पण येशू ख्रिस्तालाच राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हटलेला आहे. सगळ्या अधिकारांपेक्षा श्रेष्ठ अधिकार परमेश्वराचा आहे, येशू ख्रिस्ताचा आहे. जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तो आहे. म्हणून त्यांनी मला हे करायला सांगितलेलं आहे, कारण का तो सर्वोच्च अधिकारी आहे. अधिकार पाळणे हे आपल्या जीवनातून सुवार्ता प्रदर्शित करण्याचं साधन आहे. तुम्ही जेव्हा अधिकाऱ्यांच्या अधीन राहता, त्यांच्या आज्ञा पाळता, तेव्हा तुमच्यामधनं सुवार्ता प्रदर्शित होते. आणि म्हणून सुवार्ता प्रदर्शित कशी होईल? तुमच्या वागणुकीतून, तुमच्या अधीनतेतून. आणि ही तुमची एक साक्ष आहे, हा त्यामागचा उद्देश आहे. लोक आपल्या आचरणातून ख्रिस्ताचा आदर करतील. जर शासनाची आज्ञा देवाच्या स्पष्ट आज्ञेशी विरोधी असेल तर आपण प्रेषितांसारखे म्हणावे, माणसापेक्षा देवाचे आज्ञापालन करणे योग्य आहे. मग कदाचित त्या ठिकाणी अवघड होईल, त्या ठिकाणी तुमचा छळ होईल, कदाचित तुमच्या जीवावर येईल, पण त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जर ते वचनाच्या विरुद्ध असेल तर त्या ठिकाणी मी आज्ञापालन करू शकत नाही. अधीनतेचा भाव हा भीतीतून नव्हे की मी घाबरलोय आणि मला आता ते करणं आहे, किंवा माझ्यावर दडपण आले म्हणून ते करणे, मला कोणीतरी प्रेशर केले म्हणून मी ते करत आहे, ह्या भीतीतून, या भयातून, या टेन्शनमधून मला अधीन नाही राहायचं आहे. तर ख्रिस्तावरील प्रेम व आज्ञा पालनामधून मला ते दाखवून द्यायचं आहे. ही देवाच्या वचनाची इच्छा आहे. सर्व अधिकाऱ्यांना अधीन राहणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नाही, तर प्रभूप्रती आज्ञाधारकता आहे. आपण ख्रिस्ताचे गुलाम आहोत, तोच आपला खरा स्वामी आहे. अन्याय झाला तरी बंड न करता प्रामाणिकपणे व आदरपूर्वक वागणे हेच सुवार्तेचे सौंदर्य आपल्या जीवनामधून दाखवतं. आपल्या अधीनतेतून ख्रिस्ताचा गौरव होऊ द्या आणि सुवार्तेला शोभा आणणारं जीवन आपण जगावं, ही देवाच्या वचनाची इच्छा आहे. म्हणून अधिकाऱ्यांच्या अधीन राहा, अधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळा हे या ठिकाणी का सांगितलेलं आहे? कारण का त्या गोष्टीमधनं ख्रिस्ताच्या सुवार्तेचं सौंदर्य इतरांना कळेल, म्हणून मला या गोष्टी करायच्या आहेत. थांबतो मी या ठिकाणी. इथून पुढची वेळ मी दादांना. किती वाजता आपण? आपण शिकलेलो आहोत अधिकाऱ्यांच्या अधीन राहणं. सध्याची जी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये आपण आहोत, अनेकदा माहिती घेऊ का? माझा आवाज थोडा कमी वाटतो मला. तर अनेकदा आपल्याला असं वाटतं की मला अधिकारी माझी जे नेमलेले आहेत त्यांच्या मला अधीन कितपत राहता येईल. माझा प्रश्न हा आहे की जर समजा अधिकारीच करत असेल तर काय करायचं? हा तुझा प्रश्न आहे. हा काय करा, जर करत आहे तर काय करा, काय वाटतं तुम्हाला? रिबिल व्हावं लागेल.